गोलंदाजी मार्कर भगवान असेल. अगदी 3 षटकार आणि 3 विकेट जर लगातार घेतले, गोलंदाजीसाठी जर 3 विकेट घेतले बेंडू मामा पोडसे यांच्याकडून 501 असेल. तसंच फलंदाजीसाठी देखील 3 षटकार लगावले तर 501चा पारितोषिक असेल. अगदी पहिला चेंडू फेकी करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कर भगवान, स्ट्राईकवरती आनंदा. बघूया आनंद आणि भगवानच्या लढतीमध्ये कोणता फलंदाज इथं मात्र बाजी मारेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. अगदी पहिला चेंडू क्रॉस द बॅट खेळायचा होता. अगदी पहिला चेंडू डॉट आलाय. कुठेतरी चांगल्याशी सुरुवात करताना गोलंदाज भगवान बघायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे मात्र नेक करताना बघायला मिळते गोलंदाज भगवान. पहिल्या षटकात दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा असा रनअप करताना भगवान हा गोलंदाज बघायला मिळते. स्ट्राईकवरती बघायला मिळते आनंदा. यावेळेस मात्र मोठा फटका आलाय. मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. अगदी A1 क्लास ब्रँडेड फटका येते इथं आनंदाच्या बॅटमधून. अगदी पहिला चेंडू मिस झाला होता, लगेच दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं जाते. अगदी 1 तेरी तो 1 मेरी अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावाच्या मदतीने श्री गणेश झालाय संघाचा आणि आनंदाचा देखील. अगदी इथं मात्र थोडंसं वर्तन करताना गोलंदाज बघायला मिळते भगवान. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज बघायला मिळतो आपल्याला आनंदा. षटकातील तिसरा चेंडू फेस करताना बघायला मिळतो आपल्याला आनंदा. अगदी यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकी केला मैदानाच्या आतमध्ये. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु इथं मात्र चेंडू काही समजला नाही. अगदी गोलंदाजी देखील ताकदीची होते, तितकी ताकदीची फलंदाजी देखील बघायला मिळते आपल्याला. 3 चेंडू तर धावा मात्र बघायला मिळतात फक्त आणि फक्त 6. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आनंदा. गोलंदाज भगवान यावेळेस मात्र ऑन साईडच्या दिशेने कव्हर पॉईंटला सर्कल मर्यादामध्ये. इथं मात्र झेल टिपली गेली. इथं निश्चितच पहिला गडी बाद होते. आनंदाच्या स्वरूपात लागलेला मात्र पहिला झटका म्हणावा लागला. इथं मात्र ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला अगदी चांगली सुरुवात म्हणावं लागली. इथं मात्र भगवानच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर कमबॅक करताना गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला भगवान. अगदी नवीन फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अर्जुन. चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती नवीन फलंदाज झाला यावेळेस मात्र अर्जुन. यावेळेस मात्र हलकेशी एज इथं मात्र डगआउटच्या आसऱ्यास बॅक टू बॅक दुसरा गडी पवेलच्या आसऱ्यास अर्जुनला देखील माघारी परतावं लागतं. यावेळेस मात्र कमबॅक करताना गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला. चेंडूमध्ये उसळी घेतली आणि निश्चितच इथं मात्र विकेट मिळालाय. अगदी चांगली अशी इथं मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला. चांगली अशी रणनीती आखली. इथं मात्र चेंडूला थोडीशी उसळी दिली आणि त्याचा परिणाम मात्र भोगावा लागला अर्जुनला. अगदी इथं मात्र हॅट्रिकची संधी असेल, म्हणजे 501चा चेंडू असेल हा. अगदी या चेंडूवरती जर हॅट्रिक मिळवली तर बेंडू मामा फोडसे यांच्याकडून 501चं पारितोषिक असेल. अगदी नवीन फलंदाज मैदानात येतोय मंगेश. शेवटचा चेंडू स्ट्राईकवरती नवीन फलंदाज झालाय मंगेश. बघूया मंगेश काय करतो. 501चा चेंडू असेल हा. अगदी यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेलची संधी. इथं मात्र सर्कल मर्यादामध्ये जेल टिपली गेली. लक्ष्मण होता जेल खाली. इथं मात्र झटका क्रमांक 3 लागला, म्हणजे पारितोषिक पटकावले तर हॅट्रिक मिळाली. अगदी चांगल्याशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती रोखले बटाटा पिंपळगाव या संघाला. थोडीशी खराब सुरुवात झाली, परंतु अजून मात्र अजून 4 षटक शिल्लक असेल. या 4 षटकामध्ये देखील चांगल्याशी फलंदाजी करावी लागेल, कारण सीताराम अजून मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्याशी खेळी करू शकतो सीताराम मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत सामना मात्र कुठेतरी चांगला रोमॅन्टिक मोडवर असेल. नवीन गोलंदाज बघायला मिळेल आपल्याला देवेंद्र. गोलंदाजी मार्कवर देवेंद्रचा पहिला चेंडू फेस करताना बघायला मिळेल आपल्याला सीताराम.
बघूया सीताराम काय करतोय आता. सीतारामवरती मात्र जबाबदारी असेल आपल्या संघाची. पहिला चेंडू असेल षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये इथं मात्र हलक्यात सन्मान दिलाय. अगदी हा चेंडूला सन्मान देण्यास भाग पडलाय, कारण सीतारामला माहिती आहे इथून पुढे मात्र आपल्याला ही लढाई लढायची आहे. कारण का समोरचा संघ बल्लाडे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र थांबावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सर्कल मर्यादामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला मिळेल आपल्याला देवेंद्र. अगदी मोठा असा रनअप इथं घेताना बघायला मिळते आपल्याला देवेंद्र. स्ट्राईकवरती सीताराम. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्टेटच्या दिशेने चेंडू उडवला. अगदी क्षेत्ररक्षक दूरवर राहिला. येतोय वन बाव सीमापार चौकार. अगदी या चौकाराने मात्र आपले इरादे इथं मात्र स्पष्ट करताना सीताराम बघायला मिळते आपल्याला. या चौकाराच्या मध्ये धावफलक मात्र 10 या आकड्यावरती पोहोचवलं जाते. अगदी इथं मात्र चांगली अशी मात्र रणनीती आखली गेली. तिथं मात्र बघितलं तर क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर होता, त्या ठिकाणी मात्र फटका सजवलाय. अगदी सर्कल मर्यादेमधील आता मात्र शेवटचा चेंडू असेल. बघूया सर्कल मर्यादामध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सीताराम बघायला मिळते. गोलंदाज देवेंद्र. यावेळेस मात्र चेंडू मात्र हलक्या गतीने टाकला होता. अगदी चेंडू मात्र उसळी घेतली नाही. निश्चितच सीतारामला वाटला चेंडू थोडासा उसळी घेईल, परंतु इथं मात्र चांगली अशी रणनीती म्हणावं लागेल देवेंद्रच्या माध्यमातून. चौकार आल्याच्या नंतर मात्र डॉट चेंडू हाताळला जाते. अगदी सर्कल मर्यादा खेळ संपुष्टात आल्याच्या नंतर बघू शकाल फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. तिथं मात्र जयदुर्गा जांभवाडी संघाने 3 महत्वाचे विकेट गमावले. तिथं मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागलं ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. आतापर्यंत 9 चेंडूवरती फक्त 10 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा फलंदाज सीताराम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर देवेंद्र सज्ज होते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेने मात्र फटका चांगला. अगदी ग्राउंड शॉट बघायला मिळतो. इथं मात्र येतोय चौकार. थोडंसं मिसफिल्डिंग बघायला मिळते आपल्याला राजेंद्रच्या माध्यमातून, राजूच्या माध्यमातून. अगदी सातत्याने हा खेळाडू मात्र चांगली अशी फलंदाजी करतो, चांगली अशी गोलंदाजी देखील करतो. अगदी ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो राजू. आज मात्र त्याच्याकडून थोडीशी चूक होताना बघायला मिळते आपल्याला. चौकार आलाय. चौकारच्या मध्ये धावफलक बघायला मिळते आपल्याला 14. अगदी षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सीताराम. अगदी 5वा चेंडू असेल षटक क्रमांक दुसऱ्यामधील. स्ट्राईकवरती सीताराम येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला. अगदी इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. 9 बॅट्समॅन. अगदी इथं मात्र लावलाय गॅप, शोधलाय गॅप. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार आला. इथं मात्र सीतारामच्या बॅटमधून या चौकारच्या मध्ये थोडंसं समीकरण मात्र बदललंय. अगदी धावफलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. अगदी षटक क्रमांक दुसऱ्यामधील आता मात्र शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सीताराम असेल. बघूया शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक असेल की मोठा फटका खेळण्याचा नादात असेल. इथं मात्र निश्चितच स्ट्राईक घेतले. इथं मात्र हलक्या हाताने कटवला. इथं मात्र निश्चितच स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, कारण की सीताराम या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळू शकत होता. परंतु सीतारामला माहिती आहे आपला विकेट किती महत्त्वाचा असेल. धावफलक जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. अगदी थोडीशी मात्र सूझबुझने इथं मात्र फलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला सीताराम. वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय भगवान. अगदी या षटकामध्ये कुठेतरी आपलं विकेट ठेवावं लागेल. इथं मात्र सीताराम या बॅटरला कुठेतरी सीतारामसाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेले. चांगल्याशी रणनीती आखली. त्या रणनीतीमध्ये मात्र विकेट मिळवलं जाईल का? तिसरं बघू शकाल गोलंदाजी मार्कवर आलाय पुन्हा एकदा भगवान. भगवानचा पहिला चेंडू. इथं मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू फसला, फटका फसला होता. इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला 9 मॅच लाईन मध्ये. अगदी क्षेत्ररक्षण आलाय तोपर्यंत मात्र चेंडू धरतीला दान झाला. निश्चित दुसऱ्या धावाचा कॉल बघायला मिळतो आपल्याला. अगदी इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादात इथं मात्र फटका फसला होता, परंतु निश्चित इथं मात्र आजच्या दिवसामध्ये कुठेतरी चेंडूने साथ दिली इथं मात्र सीताराम या बॅटरची. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. भगवान. भगवान टू सीताराम. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी यावेळेस मात्र सन्मान दिलाय चांगला असा. इथं मात्र गॅप शोधलाय.
थोडंसं मिस फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला सावंतकडून. अगदी एक धाव कंप्लीट झाले. एक धावच्या मध्ये धावफलक मात्र डबल दुरी मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच 22 धावा ऑन द बोर्डवरती लगावल्या गेल्यात आतापर्यंत. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती असले धनाजी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज भगवान आलाय. भगवानचा पुढचा चेंडू असेल धनाजीसाठी. यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा आता. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र थोडंसं इथं मात्र एक डॉट चेंडू कुठेतरी दबाव खाली घेऊन जातोय. मात्र बटाटा पिंपळगाव या संघाला धावा बनवावं लागतील. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करावं लागेल धनाजीला. मात्र कुठेतरी स्ट्राईकवरती सीतारामला आणणे गरजेचं असेल. आपल्या बॅटवर जर चेंडू येत नसेल तर कुठेतरी मात्र समोरचा फलंदाज खेळतोय त्याला स्ट्राईकवरती आणणे गरजेचं असेल. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी यावेळेस मात्र क्रॉस द बॅट फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथं देवेंद्र. चेंडू वाढवलं जाईल. फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धाव फलक मग तर अगदी कमी गतीने इथं मात्र पुढे ढकललं जाते. फक्त आणि फक्त आतापर्यंत 23 धावा बनवल्या गेल्या. ते षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आलाय सीताराम. भगवान टू सीताराम. लो फुलटो चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गॅप शोधलाय. अगदी पुन्हा एकदा चौकार. आजच्या दिवसा मात्र चांगल्याशी फलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला सीताराम. अगदी आपला विकेट देखील लावून ठेवलेला आहे. तितक्या धावा देखील बनवल्या जातात. म्हणजेच कुठेतरी दबाव मात्र यावेळेस मात्र गोलंदाजावरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 27 या आकड्यावरती पोहोचवलं गेले. अगदी इथं मात्र चांगल्याशी रणनीती आखली इथं मात्र फलंदाज सीतारामने. अगदी इथं मात्र दबाव सीतारामवर पाहिजे होता परंतु तो दबाव मात्र सीतारामवरती दिसत नाहीये. अगदी तो दबाव मात्र दूर केलाय. अगदी चांगल्याशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला सीतारामच्या माध्यमातून. षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाज भगवान आलाय. भगवानचा पुढचा चेंडू सीताराम टू भगवान. अगदी यावेळेस मात्र मोठा फटका सजवलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड येतोय षटकार. अगदी या षटकाराची मदतीने धावफलक मात्र डबल तिरी म्हणजेच 33 या आकड्यावरती पोहोचवलं गेले. काय कमालीची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये बघायला मिळते आपल्याला सीताराम या बॅटरच्या माध्यमातून. अगदी यावेळेस मात्र मोठा फटका सजवलाय. अगदी स्ट्राईक मात्र आकड्याच्या सरासरीने आतापर्यंत धावफलक सजवलं गेले. 3 षटकामध्ये तब्बल 33 धावा ऑन द बोर्डती लगावल्या गेल्यात. अगदी इथं मात्र थोडीशी मात्र चर्चा होते गोलंदाजीवरती कोणाला आणायला पाहिजे. अगदी 4थं षटक असेल. कुठेतरी चर्चा होते या षटकामध्ये जर सीतारामचा विकेट जर मिळवला तर मात्र धावा रोखल्या जातील. अगदी कुठेतरी कान मात्र देण्यासाठी अर्जुन देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. शिवाडी आयोजित आदिवासी मठ ठाकूर समाज ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 2026 अगदी पर्व पहिले असतील. अगदी चांगला असं नियोजन बघायला मिळते आपल्याला तळशीवाडी या कमिटीकडून. अगदी त्यांचं देखील कौतुक करावं लागलं. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क आलाय देवा. षटक क्रमांक अगदी 4 असेल. गोलंदाज देवा बघायला मिळेल यावेळेस मात्र आपल्याला. अगदी या षटकामध्ये जर सीतारामला जर माघारी पाठवलं तर अगदी ती धावा मात्र वेगाने वाढते. त्या धावाला मात्र कुठेतरी थांबावं लागेल. अगदी तशा प्रकारची गोलंदाजी देखील करावं लागेल. गोलंदाज देवाला स्ट्राईकवरती असेल धनाजीला देखील यावेळेस मात्र मोठी प्रहार करावं लागेल. कारण का धावा बनवायचे आता फक्त आणि फक्त चेंडू उरलेत 12 चेंडूवरती मात्र चांगल्याशी धावसंख्या बनवावी लागली. यावेळेस मात्र क्रॉस द बॅट फटका चांगला आहे. अगदी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. इथं मात्र स्ट्राईक ठेवले. इथं मात्र सीतारामने एकच धाव कंप्लीट केले. अगदी एक धावच्या मध्ये धावफलक मात्र 34 या आकड्यावरती पोहोचवले गेले. इथून पुढे मात्र 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 11 चेंडूवरती कुठेतरी अजून 20 धावा देखील बनवल्या तरी इथं मात्र चांगलासा चेसिंग स्कोअर बनवू शकेल. स्ट्राईकवरती सीताराम. आतापर्यंत सीतारामने मात्र प्रभावित केले. आपल्या संघासाठी मोलाचा वाटा दिला जातोय अगदी सीतारामच्या माध्यमातून. पुढचा चेंडू देवाचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षक नसेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत चेंडूला धरतीला जाण झाला. अगदी दुसऱ्या धावाचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या झाल्यात. धावफलक मात्र 2 ने पुढे सरसत अगदी 36 या आकड्यावरती. अगदी षटक क्रमांक 4 बघू शकाल. गोलंदाज देवा या गोलंदाज षटकातील यावेळेस मात्र 3रा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सीताराम. यावेळेस मात्र
थोडासा फटका मोठा सजवायचा होता, परंतु लगेचच इथं मात्र पहिल्याच देवाने मात्र मन बनवलं तर मन मात्र ओळखलं होतं. हा फटका येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. लगेच मात्र चेंडू मात्र चांगला हाताळला गेलाय. अगदी बाउन्स चेंडू केला होता. यावेळेस मात्र गतीने बीट केले गोलंदाज देवाने, थांबवले पूर्णपणे सीतारामला. आतापर्यंत 12 चेंडूवरती 28 धावांची मजल मारली तर मात्र सीताराम या बॅटरने, परंतु चांगल्याशी फलंदाजी आतापर्यंत राहिले. यावेळेस मात्र चांगल्याशी गोलंदाजी, अति चतुराईने गोलंदाजी करताना अगदी इथं मात्र थोडासा गतीचा परिवर्तन केलं जातं. वाईट चेंडू आलाय, परंतु इथं मात्र चांगल्याशी निश्चितच रणनीती आखली जाते. इथं मात्र वाईट यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न केला जाते. अगदी या एक धावच्या मध्ये धावफलक मात्र बघायला मिळते आपल्याला 37. अजून 3 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज देवाचे, स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सीताराम. सीताराम टू देवा. यावेळेस मात्र कनेक्शन भरपूर चांगलं राहिले. अगदी चेंडूला मात्र आसमान दाखवले, परंतु इथं मात्र उंची जास्त, अंतर कमी. क्षेत्ररक्षक होता तिथं मात्र लकी चांगल्याशी झेल टिपली गेली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र विकेट मिळाल्या. देवाला मात्र सफलता मिळाली. सीताराम मात्र माघारी परत आहे, परंतु काय कमालीची फटकेबाजी केली. आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं सीतारामने. शेवटच्या क्षणाला मात्र माघारी पाठवावं लागतं. इथं मात्र अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अगदी इथं मात्र ज्या गोलंदाजीसाठी बोलवलं होतं देवाला, ती गोलंदाज मात्र फत्त केले. अगदी नवीन फलंदाज यश आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते पुन्हा एकदा आपल्याला देवा. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज आलाय यश. यश टू देवा. अगदी यावेळेस मात्र चांगला असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्यात. अगदी इथं मात्र चिकाटीची गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला देवा या गोलंदाजाकडून. देवानं मात्र आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचं योगदान. अगदी इथं मात्र चांगल्याशी गोलंदाजी होते. इथं विकेट टेकर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. चांगल्याची गोलंदाजी आतापर्यंत निश्चितच इथं मात्र देवाने दर्शवली आहे. देवाचा पुढचा चेंडू यशसाठी असेल. अगदी यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी क्षेत्ररक्षक इथे तुळशीराम जेल खाली. अगदी इथं मात्र जेल कॅरी केले मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळाले. अगदी झटका क्रमांक 5वा असेल. यशला देखील मात्र माघारी पाठवले. अगदी यशच्या मात्र खात्यामध्ये अपयश आलंय. नवीन फलंदाज येतोय सुनील. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असेल. या 6 चेंडूवरती बघूया पिंपळगाव बटाटा संघ किती धावांची मजल मारतोय. अगदी गोलंदाज चर्चा होते थोडी, कारण का काशीला बोलवलं गेले. अगदी काशी मात्र खूप मोठ्या मॅचेस खेळायला खूप सारा अनुभव असेल या खेळाडूकडे. अगदी आपल्या संघासाठी बघूया किती धावांचं, किती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवरती धनाजी. धनाजीच्या बॅटमधून आतापर्यंत मात्र धावा काय आल्या नाही. यावेळेस मात्र धनाजीला मोठा असा प्रहार करावा लागेल, कारण का शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या मात्र फक्त 37 या आकड्यावरती रोखले. समोरचा संघ मोठा बलाढ्य आहे. त्या संघासमोर कुठेतरी मोठा असं टार्गेट ठेवणं कुठेतरी महत्त्वाचं असेल. गोलंदाज काशी आलाय. काशीचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी रिव्हर्स अटेंड केला. यावेळेस मात्र फटका सक्सेसफुल होता, परंतु तितके ताकदीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. हनुमान होता तिथं मात्र चांगलासा चेंडू उडवला गेलाय. एक धावच्या मध्ये धावफलक बघायला मिळते आपल्याला 38. काशी या गोलंदाजा पुढचा चेंडू असेल सुनीलसाठी. अगदी फुलटा चेंडू गेलाय. अगदी समोरच्या दिशेने फटका. चांगला क्षेत्ररक्षक असेल तिथं विष्णू. थोडंसं मिसफिटिंग बघायला मिळते आपल्याला. अगदी थोडासा स्लिप झाला, त्याच्यामुळे इथं मात्र चौकार आलाय. चौकारच्या मध्ये धावफलक मात्र 42 या आकड्यावरती पोहोचवले गेले. अगदी स्टेप आउट केला होता समोरच्या दिशेने. फटका देखील चांगला सजवला. अगदी फुलटॉस चेंडू घेतला. अगदी इथं मात्र चांगल्याशी रणनीती म्हणावं लागलं सुनील या बॅटरच्या माध्यमातून. काशी या गोलंदाज षटकात 3रा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज बघायला मिळतो आपल्याला सुनील. काशी टू सुनील. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हाताळला जातो. अगदी पुन्हा एकदा इथं मात्र स्टेप आउट केला होता, परंतु यावेळेस मात्र चतुराईची गोलंदाजी. यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. अगदी काशी इथं मात्र भरपूर असा मॅचेस आतापर्यंत खेळलेला, भरपूर असा मॅचेसचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दर्शवला जातो अगदी काशीच्या माध्यमातून. अगदी यावेळेस मात्र बॅटीची कडा आहे. अगदी इथं मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला. नो मॅच लँडमध्ये चेंडूने थोडंसं मात्र चकवा दिला. इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगल्याशी बिटवीन द रन बघायला मिळते आपल्याला. या 3 धावाच्या मध्ये धावफलक मात्र 45 या आकड्यावरती पोहोचवले गेले. इथून पुढे मात्र षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील.
स्ट्राईकवरती धनाजी. षटकातील आता मात्र फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा हलकासा रनअप करताना काशी बघायला मिळते आपल्याला. यावेळेस देखील स्टेप आउट केला होता परंतु डॉट चेंडू आलाय. विकेट आहे पंचा. अगदी विकेट दिला गेल्या पंचांच्या माध्यमातून. अगदी धनाजीला यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल. अगदी विकेट क्रमांक 6 लागला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, आव्हानाचा चेंडू. बघूया किती धावांचं आव्हान ठेवलं जाते. इथं मात्र गोलंदाज काशी, नवीन फलंदाज यायचं मित्रांनो. यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय संतोष. धावफलक 45 या आकड्यावरती पोहोचवलंय. शेवटचा चेंडू असेल, या चेंडूवरती आव्हान असेल. बघूया किती धावांचं आव्हान ठेवलं जातं. इथं मात्र मोठी लढत बघायला मिळते आपल्याला. ठाकरे किंग बटाटा पिंपळगाव त्यांच्या विपक्षात जयदुर्गा जांभोडी. पुढचा चेंडू असेल काशीच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज संतोष. इथं मात्र डॉट चेंडू आलाय. वाईट चेंडू दिला. पंचाचा इशारा आला वाईट. या वाईटच्या मध्ये धावफलक मात्र 46 या आकड्यावरती पोहोचवलं जाते. अजूनही शेवटचा चेंडू, अजूनही आव्हान असेल या चेंडूवरती. बघूया शेवटच्या चेंडूवरती संतोषच्या बॅटमधून मोठा फटका बघायला मिळेल का आपल्याला. अगदी यावेळेस मात्र निश्चितच डॉट चेंडू आलाय. षटक संपले. अगदी धावा मात्र 46 या आकड्यावरती रोखलाय. अगदी मात्र 30 चेंडूवरती बनवायचे 47. 30 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. जयदुर्गा जांभवाडी त्यांच्या विपक्षात ठाकरे किंग बटाटा पिंपळगाव संघ. आजच्या दिवसामध्ये उपस्थित झाले श्री बेंडू मामा फोडसे, त्याचबरोबर अगदी साथीला श्री दुळमामा भगत. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून अगदी बेस्ट फिल्डरसाठी टेबल फॅन दिलेला आहे. त्याचबरोबर अगदी तुळशीवाडी टीमसाठी अगदी टी शर्ट आणि बेस्ट बॉलरसाठी बूट दिलेला आहे श्री बेंडू मामा फोडसे यांनी. तर तुळशीवाडी या संघाला मी विनंती करेन अगदी आपण संपर्क साधायचा. अगदी यावेळेस जर पाहायला गेलं तर 46 धावा बनवल्यात ठाकरे किंग पिंपळगाव या संघानं. 47 धावांचं आव्हान असेल. तर मी विनंती करेन श्री बेंडू मामा फोडसे यांना आपण समोर यायचं आहे. खाली आपल्या शुभ हस्ते आपले दिलेले टी शर्ट आपल्या शुभ हस्ते वाटप करायचे आहेत. करूया. मी विनंती करेन या ठिकाणी गावकरी मंडळी उपस्थित असेल, सर्व ज्येष्ठ नागरिक यांना मी विनंती करेन आपण देखील यायचं आहे. आपल्या सर्वांच्या हस्ते शुभ हस्ते यावेळेस हे टी शर्ट मात्र या ठिकाणी वाटप करायचे आहेत.
अगदी आमचे लाडके मामा श्री बेंडू मामा फोडसे यांच्या शुभ हस्ते हा जय भवानी तुळशीवाडी टीमसाठी अगदी 19 टी शर्ट मात्र वाटप केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच धन्यवाद बेंडू मामा फोडसे. नक्कीच तुमचं खूप मोलाचं सहकार्य आमच्या टीमसाठी राहिले त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आमच्या या जय भवानी तुळशीवाडी या आयोजकाच्या या कमिटीच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद. एवढंच अगदी उपस्थित खेळाडू आपण पाहतोय जय भवानी टीम. अगदी त्याचबरोबर अगदी गावचे आमचे सामाजिक कार्यकर्ते काही पदाधिकारी आहेत. अगदी बेंडू मामा फोडसे अगदी रेल्वे कर्मचारी यांच्याकडून आमच्या या टीमसाठी 19 टी शर्ट दिलेले आहे. त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आणि नक्कीच यावेळेस त्यांच्या शुभ हस्ते यावेळेस ते टी शर्ट मात्र देण्यात आलं आहे. आणि अगदी पुन्हा एकदा मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन पुन्हा एकदा स्थान पाडवायचं आहे. अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी अंतिम सामना आहे तो म्हणजेच क्वालिफायरचा सामना. अगदी पहिल्या डावामध्ये इथे ठाकरे किंग पिंपळगाव बटाटे या संघानं बनवल्यात 46 धावा 47 धावांचा वन असेल. आणि अगदी यावेळेस आणि त्याचबरोबर अगदी भगवान या खेळाडूने मात्र हॅट्रिक मिळवली होती. त्यासाठी श्री बेंडू मामा फोडसे यांनी 500 रुपयाचा पारितोषिक लागला होता आणि तो प्राप्त देखील केला या खेळाडूने. आणि शुभ हस्ते बेंडू मामा फोडसे यांच्या हस्ते तो देण्यात आला 501 रुपये. टाळ्या होऊन जमते मित्रांनो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी यावेळेस पाहायला मिळेल अंतिम सामना आहे तो म्हणजेच क्वालिफायरचा सामना. सलामीची जोडी विष्णू आणि तुषार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अगदी गोलंदाज अर्जुनचा पहिला बॉल असेल. मारा करेल विष्णू. पहिलाच बॉल अगदी अपरकट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु यावेळेस पाहिजे त्याचा फटका मात्र खेळता आला नाही. अगदी थर्ड पॉईंट रिझनमध्ये ते बॉल अडला गेला आहे. डॉट बॉल सध्या तरी बाहेर मिळेल गोलंदाज अर्जुनचा. अगदी यावेळेस कमी स्कोर आहे आणि या कमी स्कोरवरती कुठेतरी डिफेंड करण्याचा पुरेपूर प्रयत्न राहील ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचा. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुढे येते गोलंदाज अर्जुनला आपण पाहू शकाल. मात्र फटका खेळला गेलाय स्क्वेअर लेगच्या छत्रामध्ये. क्षेत्ररक्षकडे या बॉल अगदी सेवेकडे रवाना होतोय. बॉल हळूहळू का होईना सीमारेखा पार होतोय. या बॉलवरती आल्यात मैदानाच्या आतमध्ये 4 धावा. या 4 धाब्याने संघाचं श्रीगणेश होते. जयदुर्गा जांभोडे या संघाचा नक्कीच अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेक्षक राज्य भरपूर संख्येने मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नक्कीच जय भवानी तुळशीवाडी या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंचा सर्व प्रेक्षक राजांचा पुन्हा एकदा गावकरी मंडळी यांचा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये एक रोमॅन्टिक सामना मात्र बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करता ठाकरे किंग पिंपळगाव संघ. अगदी यावेळेस मात्र थोडासा क्षेत्ररक्षण पंबल झाला. अगदी या बॉलवरती काढले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धावाने संघाचं दाफलक जाऊन पोहोचलं. अगदी 5 आकड्यावरती. अगदी जर पाहायला गेलो तर एक कमी स्कोर आहे. फक्त आणि फक्त 46 धावा बनवल्यात ठाकरे किंग पिंपळगाव या संघानं. 47 धावांचा वाणा आहे. त्याचबरोबर अगदी आमच्या कमिटीकडून खेळाडूंसाठी जेवण सुद्धा आणलेलं आहे. ज्या ज्या खेळाडूला भूक लागली असेल त्याने आमच्या कमिटी बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. अगदी तुमच्यासाठी मसाला भात बनवून आणलेला आहे. मॅच संपल्यानंतर अगदी ह्या जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन मात्र आडव्या बॅटने फाडले रिजन मध्ये दमदार फटका. बॉल अगदी सीमारेखा पार. इथे आलाय चौकार. बॅटर अगदी तुषारच्या बॅटमधून 4 धावा. या 4 धाब्याने संघाचा दाफलक अगदी जाऊन पोहोचलाय. जयदुर्गा जांभोडी या संघाचा 9 या आकड्यावरती. अगदी जर पाहायला गेलो तर अर्जुन इथे मात्र मागणं ठरतोय. अगदी या षटकामध्ये 2 चौकार मात्र पाहायला मिळतोय. एक विष्णूच्या बॅटमधून आणि यावेळेस पाहायला मिळतोय तुषारच्या बॅटमधून 4 धावा. असं आतापर्यंत 9 धावा मात्र स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. अजून याबरोबर 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज अर्जुनचा पुढील बॉल असेल. मात्र कमी गतीचा बॉल बॅटचा कडा होता. यावेळेस मात्र चुकी केले विकेट किपर आनंदना. यस गोल्डन विकेट मिळवण्याची संधी आली होती. अगदी यावेळेस गोलंदाज अर्जुनला आपण पाहतो. यावेळेस अगदी साईड चेंज केले. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना इथे मात्र या बॉलवरती संधी निर्माण करून दिली होती. ती संधी सध्या तरी मिस झाली ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून. अगदी अंतिम बॉल या षटकामध्ये बघूया शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे प्रतिक्रिया राहील. सध्या तरी बॅटर तुषारशी
शेवटचा बॉल मात्र शिल्लक या षटकामधील. पुढील बॉल याच मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे संपर्क करू शकला नाही या बॅटर तुषार. अगदी शेवटचा बॉल आलाय डॉट. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकामध्ये आल्यात. जयदुर्गा जांभोडे या संघासाठी 9 धावा. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खर्च करतोय गोलंदाज अर्जुन 9 धावा. यावेळेस बघूया दुसरं षटक अगदी पाहायला मिळेल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून सीतारामच्या माध्यमातून. सीताराम या मॅचमध्ये पाहिजे त्याचं योगदान देऊ शकला नाही आहे, परंतु महत्त्वाच्या धावा आहेत. त्याच्या धावेमुळे आज आपल्या संघाचा स्कोर 46 आकड्यापर्यंत जाऊ शकला. अगदी वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 23 धावा आल्यात. असे यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाळमतोय, परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी चमत्कार करावा लागेल. सध्या तरी गोलंदाज सीतारामला बघूया. पहिलाच बॉल असेल दुसऱ्या षटकामधील मारा करेल विष्णू. यावेळेस मात्र फटका खेळला गेला. अगदी यावेळेस ऑन साईडला फटका, गॅपमध्ये फटका पाहायला मिळतोय. बॉल अगदी हळूहळू सीमारेखा पार होतोय. इथे आलाय चौकार. विष्णूच्या बॅटमधून 4 धावा. या 4 धाव्याच्या सहाय्याने संघाचं दाफलक अगदी पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. अगदी यावेळेस काक्षेन बॉल हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षकाची थोडीची हाईट मात्र कमी पडली आहे आणि त्या ठिकाणी झेल टिपण्याची संधी होती. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज सीतारामला आपलं पाहतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका खेळला गेला. थोडंसं मिसफिल्डिंग झाली धनाजी यांच्याकडून. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग केलं जातो आहे. अगदी या बॉलवरती काढले गेला 2 धावा. तिसऱ्या धाब्याचं कॉलिंग, परंतु यावेळेस चांगल्या प्रकारे थ्रो पाहायला मिळेल. या बॉलवरती आल्याच मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचं दाफलक अगदी जाऊन पोचला या 15 या आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेचा एक बॉल मात्र शिल्लक आहे या षटकामधील. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल शिल्लक. कमी गतीचा बॉल. यावेळेस अगदी काय घडलं गेलं यास. इथे मात्र वेळेवेळ मात्र बॅटरने बॉलला अडवला आणि यावेळेस बॉल अगदी स्टंपवरती जात असताना यावेळेस अगदी विष्णू या बॅटरनं बॅटने बॉल अडवला. जर इथे विष्णू या बॅटरनं हाताने बॉल अडवला असतं तर इथे विष्णूला मैदान सोडावं लागलं असतं. इथे बॉलला फक्त बॅटने आणि पायाने अडवू शकतोय, इतर हाताने पकडू शकत नाही. अगदी यावेळेस डॉट बॉल सध्या तरी बाहेर मिळेल. सर्कल मर्यादा संपली जाते. अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्यात जयदुर्गा जांभोडे या संघाला 15 धावा. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विष्णू आणि तुषार. अगदी खेळाडूंना मी विनंती करेन, ज्या ज्या खेळाडूंना भूक लागली असेल तर जेवणाची सोय देखील केलेली आहे कमिटीमध्ये. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस मात्र अगदी अपर कट हलकासा कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. यावेळेस संपर्क करू शकला नाही या बॅटर विष्णू. अगदी आलाय डॉट. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सीतारामला आपण पाहतोय. पहिला बॉल मागणं ठरल्यानंतर अगदी सुंदर गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. 3 बॉलवरती चांगली कामगिरी. ते षटकातील 5वा बॉल असेल. षटकातील पुढील बॉल असेल. गोलंदाज सीतारामचा यावेळेस थोडंसं रनअप मध्ये भूलचूक होतो आहे. बघूया 5वा बॉल असेल. गोलंदाज सीतारामचा स्टॅक एंडवरती अगदी विष्णूला आपण पाहत आहोत. ती सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल मात्र फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु यावेळेस मात्र जितकी उंची तितके अंतर. बॉल होतंय शुमंतर. त्याला षटकार. बॅटर विष्णूच्या बॅटमधून हा बिग हिट सध्या तरी बाहेर मिळतोय. काय क्षण वाटलं होतं इथे फटका फसला गेलाय, परंतु अगदी यावेळेस जितके अंतर तितकंच उंची देखील होती आणि अगदी या बॉलवरती आल्यात 6 धावा. या 6 धाब्याने संघाचा दाफलक जाऊन पोहोचला अगदी 21 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल असेल. मात्र कमी गतीचा बॉल आणि लाऊड अपील केली जाते, परंतु काय घडलं गेलंय तिकडे. अगदी यावेळेस चांगला बॉल मात्र पाहायला मिळतोय, परंतु लेग बाय सध्या तरी पाहायला मिळतोय आणि DRची मागणी देखील आमच्या पंचांनी केली गेल्या. म्हणजेच अजून या बॉलवरती रिझल्ट आलेला नाही. चेक केला जाईल. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. या बॅट आणि बॉलचा त्यानंतर व्हाईट जर म्हटलं गेलं तर
नेक्स्ट नंबरतून सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन एसवतोय, म्हणजेच इथे फ्लेअर डिलिव्हरी. एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळेल गोलंदाज सीतारामचा. अगदी षटक समाप्त. अगदी दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर 21 धावा, अगदी 21 धावा आतापर्यंत बनवल्यात. अजूनही 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 26 धावा. अजूनही सलामीची जोडी. यावेळेस फलंदाज पाण्याची मागणी करत आहे. अगदी पाणी घेऊन यायचं आहे त्यांच्यासाठी. अगदी ते थोडंसं वेळ दिला जाईल फलंदाजासाठी. ड्रिंक ब्रेक होतोय. त्याचबरोबर अगदी ठाकरे किंग पिंपळगाव या संघाची देखील चर्चा केली जाईल, कारण अगदी तिसरं षटक फार महत्त्वाचं असेल, कारण इथे कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा खर्च केला तर येणाऱ्या 2 षटकामध्ये थोडंसं प्रेशर असेल जयदुर्गा जांभवाडीवरती. परंतु इथे बघूया कोणता गोलंदाज असेल. तिसरं षटक अगदी कमी धावा हाताळावा लागतील. जुने या सलामीची जुडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विष्णू आणि तुषार. आतापर्यंत विष्णूच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये वैयक्तिक 17 धावा आल्या. त्याचबरोबर अगदी साथीला तुषार आपण पाहू शकाल. तुषारच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. म्हणजे सध्या तरी एक छोटीशी चांगली साजेदारी आपल्याला पाहायला मिळते. अगदीच 21 धावांची साजेदारी. आणि आता इथून मात्र 18 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. बघूया गोलंदाजी मार्कवर अगदी पाहायला मिळतोय. अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून. अगदी महत्वाचं षटक असेल ठाकरे किंग पिंपळगाव या संघासाठी. अर्जुन या गोलंदाजाचा इथे कमीत कमी धावा करावा लागतील. अगदी आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना सध्या तरी अर्जुनला आपण पाहतोय. अगदी पहिला बॉल असेल तिसऱ्या षटकामधील स्टॅक एंड होती. अगदी तुषार पाहतोय आपण. डावखुरी हाताचा फलंदाज ज्यावेळेस अगदी फटका खेळला गेला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतो. एकदा मात्र वेगाने खाली जाईल. अगदी क्षेत्ररक्षक अगदी पाहायला मिळतोय ऑन साईडच्या दिशेने. अगदी संतोषला आपण पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती एक धाव मात्र खर्च करतोय सध्या तरी अर्जुन. अगदी जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये संतोषला आपण पाहतोय. त्याचबरोबर अगदी मिड विकेटमध्ये जर पाहायला गेलं तर सुनील. परंतु यावेळेस अगदी स्टॅक रोटेट झाले. अगदी स्टॅक एंडवरती असेल यावेळेस विष्णू. इथे खरं तर विष्णूचा विकेट मिळवणं खूप गरजेचं राहिलं तरच यावेळेस प्रेशर निर्माण करू शकेल ठाकरे किंग पिंपळगाव हा संघ जयदुर्गा जांभवाडी या संघावरती. परंतु अजूनही 17 बॉल आणि 25 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुनचा मारे करेल विष्णू. ओहो, याच मात्र फटका खेळला गेलाय. बॉल हवेत आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक देखील येतो धनाजी. यावेळेस झेल टिपला जाईल का? आणि जो विकेट हवा होता तो विकेट मात्र इथे मिळतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. यस, गोल्डन विकेट, मोठा विकेट सध्या तरी मिळतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला विष्णूच्या स्वरूपात. इथे मात्र विष्णूला मैदान सोडावं लागतोय. परंतु विष्णूने एक चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या बॅटमधून आल्यात वैयक्तिक 17 धावा. आणि इथे मात्र विष्णू या फलंदाजाच्या पारीचा होतोय अंत. अगदी यावेळेस विष्णू बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गोटू. आता मात्र इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच गोटू. आणि गोटू देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. म्हणजे इथे जयदुर्गा जांभोडी या संघाकडे भरपूर फटकेबाजी आहे. आजच्या दिवसामध्ये आजच्या मॅचमध्ये आपल्याला रामची थोडीशी कमी भासते. परंतु अगदी राम नसलं तरी चालेल, कारण अजूनही भरपूर चांगले फटकेबाजी आहे जयदुर्गा जांभोडी या संघाकडे. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अर्जुन यावेळेस छोटाचा टर्निंग पॉईंट मात्र दिलाय करून आपल्या संघासाठी. हो, याच मात्र एस्ट्या कव्हर मध्ये पुन्हा एकदा झेलची संधी क्षेत्ररक्षक सुनील. आणि यावेळेस मात्र सलगचा दुसरा विकेट मात्र मिळतोय. आणि इथे मात्र अजून प्रेशर मात्र निर्माण झालाय जयदुर्गा जांभवाडी या संघावरती. इथे सलगचा दुसरा विकेट. अगदी चालता पावले मागे परतोय गोटू हा फलंदाज. गोटूची तारीफ केली होती, परंतु इथे तारीफ करता करता राहिले गेले, कारण अगदी पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका फसला गेलाय. आणि एक चांगली झेल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक पुन्हा एक गोल्डन विकेट. यावेळी जर गोलंदाज अर्जुन अजूनही या बॉलवरती जर विकेट मिळवला तर अगदी आमच्या श्री धुळमामा भगत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे.
200 सॉरी माय मिस्टेक 200 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल मात्र या गोलंदाजाला. बघूया काय घडणार या बॉलवरती. त्यापर्यंत 2 सलगचे विकेट मिळवल्यात गोलंदाज अर्जुनना आणि या बॉलवरती विकेट येणं आणि 200 रुपये घेऊन जाणं हे होईल का. परंतु इथे मात्र फलंदाज अगदी भगवान चूक करणार नाही. अगदी हलकाचा सन्मान दिलाय. थोडंसं इकडे शतरक्षम बंबल झाले होते. अगदी या बॉलवरती काढली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव. एक सिंगल धावण्या इथे ती संधी मात्र मिस केली. अगदी 3 विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक लागू केलं होतं श्री दुळमामा भगत यांच्याकडून. ती संधी सध्या तरी इथे मिस होते अर्जुन या गोलंदाजाची. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अगदी पाहू शकेल अर्जुन. त्याचबरोबर अगदी स्टाक एंडवरती डावकुरी आताचा फलंदाज तुषारला आपण पाहतोय. परंतु इथे तुषारला हुशारीची फटकेबाजी करावं लागेल आणि यावेळेस मात्र बॉल आले मात्र बॉलला फेकून दिलाय. फाईन लेग रिझन मध्ये इथे आलाय षटकार. तुषारच्या बॅटमधून 6 धावा. इकडे मात्र अर्जुन चुकी केली आणि त्या चुकीवरती आल्यात 6 धावा. अगदी 6 धावा मात्र पाहायला मिळतील. या 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल मात्र या षटकामधील. ओहो यास मात्र पुन्हा एकदा खेचलाय. ओहो यस इथे मात्र बॉल अगदी हवाई सफर होतोय. 6 धावासाठी आला इथे षटकार. बॅटर तुषारच्या बॅटमधून 6 धावा. या 2 षटकाराने मात्र पेशर दबाव सर्वच काही कमी केलंय मात्र बॅटर तुषारनं. अगदी 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. अगदी बॉल टू बॉल रनांची गरज असेल यावेळेस जयदुर्गा जांभोडी या संघाला. अगदी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत बनले गेला जयदुर्गा जांभोडी या संघाच्या 35 धावा 3 षटकामध्ये. इथे जर या 2 षटकार आले नसते तर नक्कीच अजून दबाव प्रेशर भरपूर असतं जयदुर्गा जांभोडी या संघावरती. परंतु तुषार या फलंदाजांना हुशारीने 2 मोठे फटके खेळले आणि अगदी आपल्या संघावरती जो प्रेशर होता तो प्रेशर मात्र इथे कमी केला या तुषार या बॅटरनं. आणि नक्कीच सातत्याने तुषार हा बॅटर आपल्या संघासाठी चांगलं योगदान करत असतो. यावेळेस मात्र अंतिम मॅच मध्ये चांगलं योगदान आपल्याला तुषारचं मात्र पाहायला मिळतो आहे. जुने 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायच्यात 12 धावा. षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा आनंदला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोंगामच्या दिशेने फटका खेळला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपली जाईल मैदानाच्याच मध्ये. या सीतारामच्या माध्यमातून इकडे मात्र आपल्याला चांगली झेल मात्र पाहायला मिळते लोंगामच्या दिशेनं. फलंदाज बाद होईल भगवान. या धक्का क्रमांक 3 लागेल मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा जांभोडी या संघाला. अजूनही सामना जिंकलेला नाहीये. अजूनही सामना हरलेला नाहीये. दोन्ही संघ अजूनही लढताय झडताय चांगल्या प्रकारे खेळ करताय. यावेळेस मात्र पुणे एकदा न्यू बॅटर असेल मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा जांभोडी या संघाचा. अगदी जर पाहायला गेलो तर देवेंद्र आलाय. बघूया देवेंद्रचा दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. परंतु यावेळेस बघूया अंतिम मॅच मध्ये कशा प्रकारे खेळी राहील. सध्या तरी या देवेंद्र या फलंदाजाचे नक्कीच 21 फुटक फलंदाज एक ऑलराऊंडरची भूमिका निभावतोय जयदुर्गा जांभोडी या संघाकडून. बघूया आनंदचा पुढील बॉल असेल. यावेळेस मात्र खराब बॉल येईल का. परंतु अगदी काय घडलं गेलाय. परंतु इकडे मात्र चांगला बॉल मात्र पाहायला मिळतो आहे. कारण अगदी बॉल पडल्यानंतर लेग स्टंप वरतून बॉल ट्रॅव्हल झालाय. म्हणजेच इथे डॉट बॉल सध्या तरी बॉल मिळेल गोलंदाज आनंदचा. ते षटकातील पुढील बॉल असेल. पुढे येते गोलंदाज आनंद. आखोटाचा बॉल आडव्या बॅटने फाडले. ग्रीजर मध्ये फटका खेळला गेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चुका करतोय. अगदी डोळ्यावरती सूर्य आल्या कारणानं इथे बॉल काही समजला नाही दिसला नाही. बॉल अगदी वन बाउन्सी मारे का पार. यावेळेस चाललाय चौकार. बॅटर देवेंद्रच्या बॅटमधून 4 धावा. इथे जर हा झेल पकडला गेला असता तर इथे पुन्हा एकदा मोठा कमबॅक मात्र पाहायला मिळाला असता ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून. परंतु इकडे क्षेत्ररक्षकाला अगदी डोळ्यावरती सूर्य आल्या कारणाने इथे बॉल दिसला नाही. अजूनही समीकरण 9 बॉल आणि 8 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज आनंदला आपण पाहू शकाल. 39 धावा आतापर्यंत बनवल्या जयदुर्गा जांभोडी या संघानं.
दी 9 बॉल 8 धावांचं समीकरण. षटकातील पुढील बॉल या अगदी कोलाडबाचा बॉल उडवला स्टेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय सीताराम. यावेळेस मात्र सीतारामच्या हाताला चटका देऊन बॉल अगदी सीमारेखा पार. येथे आलाय चौकार. 4 धावा पुन्हा एकदा फायल मिळतील बॅटर देवेंद्रच्या बॅटमधून. सलगचे 2 चौकार आणि या चौकारानं अजूनही समीकरण खूप सोपं झालंय त्या जयदुर्गा जांभोडे या संघाचा. अगदी संघाचा दाफलक जाऊन पोहोचलाय 43 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हरी खोला डबाचा बॉल. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला गेलाय परंतु इकडे काय घडलं गेलाय अगदी दुसऱ्या धाब्याचा कॉल केला गेला आणि बघता बघता या बॉलवरती काढले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धाव्याच्या सहानं संघाचा दाफलक अगदी जाऊन पोहोचलाय 45च्या आकड्यावरती. आता इथून मात्र बनवायच्या आहेत जयदुर्गा जांभोडे या संघाला. 7 बॉलमध्ये 2 धावा. ते गोलंदाज आनंदचा पुढील बॉल. यावेळेस मात्र व्हाईट बॉल येतो आहे. याच करणार बॉल अगदी सामना बरोबरी सुटला गेलाय. 1 धावांची आवश्यकता असेल. 7 बॉल 1 धाव. अगदी या षटकातील अंतिम बॉल. शेवटचा बॉल आनंद या गोलंदाजाचा. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि आजचा दिवस जयदुर्गा जांभोडे या संघाच्या नावावरती गोंदला गेलाय. आजचा पॉलविन संघ ठरतोय जयदुर्गा जांभोडे हा संघ आणि हार्डलक संघ ठरेल ठाकरे किंग पिंपळगाव हा संघ. एक कमी स्कोअर वरती एक जबरदस्त फाईट राहिली गेली. दोन्ही संघाकडून चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला.